1 फेब्रुवारीला मांडल्या जाणाऱ्या बजेट संदर्भात पुणेकरांच्या देखील खूप अपेक्षा आहेत। येणाऱ्या बजेटमध्ये महागाई कमी करून सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा मांडल्या जाणाऱ्या बजेटकडून व्यक्त केली जाते। पुण्यामधील रहिवाशांनी सुद्धा बजेटमधून दिलासादायक निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली असून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। मागच्या वेळी 12.5 लाखापर्यंतचं उत्पन्न त्यांनी इन्कम टॅक्स फ्री केलं होतं। यावेळी थोडंसं अजून वाढवलं तर बरं होईल। आणि दुसरं म्हणजे की डिफेन्सच्या बाबतीत आपलं जे आहे बजेट तर ते अजून वाढवलं पाहिजे, कारण का युद्धजन्य परिस्थिती आहे सगळी जगातच। तर आणि तिसरा एक मुद्दा आहे की युवकांना युवकांमधील जे रोजगार आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी भरीव काहीतरी केलं पाहिजे। गॅस सिलेंडर पासून सुटका मिळायला पाहिजे मेन म्हणजे, आणखीन काय व्हायला पाहिजे असं? आणि बाकी घराचे टॅक्सेस वगैरे जास्त जातात, ते सोयी सुविधा झाल्या पाहिजे, रोडसाठी ते तरतूद केली पाहिजे संपूर्ण। पुणेकरांसाठी भरभरून या ठिकाणी मुरली अण्णांनी पुणे शहरासाठी बजेट आणलेलं आहे। आता जे होतंय त्याच्यामध्ये सर्वात मेट्रोसाठी मोठं बजेट त्या ठिकाणी मुरली अण्णांच्या नेतृत्वात या पुणे शहरासाठी येईल। मागेच काही बसेससाठी सुद्धा मुरली अण्णांच्या नेतृत्वामध्ये बजेट आलं होतं आणि याच्या पुढे देखील पुणेकरांसाठी सर्वच विकासाच्या दृष्टिकोनातनं मुरली अण्णांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी बजेट येईल असं मला वाटतं। मला अपेक्षा अशी आहे की आता ज्या कंपन्या आहेत किंवा ज्या साध्या सुद्धा कंपन्या आहेत किंवा आपलं कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यामध्ये आहेत लोक, काही त्यांचं इन्कम टॅक्स आणि कामगाराला दिले इन्कम टॅक्स याच्यामध्ये भरपूर तफावत आहे, की त्या तफावतीला अनुसरून असं त्यांनी एक योग्य असा निर्णय घ्यावा असं मला असं वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।